नमस्कार मित्रांनो. आज बघू शकता, आज डेट आहे 29 जुलै 2026 आणि आताचा जो टाइम होते तो 3:15 वाजता. मार्केट या ठिकाणी इथून 15 मिनिटाला बंद होईल. तर आपला मेन पार्ट आहे आजचा आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी बघावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा, कारण की बरेच लोक मित्र मंडळी आहेत किंवा आपले जवळचे नातेवाईक आहेत की ते सगळे आतापर्यंत लॉस आहेत स्टॉक मार्केटमध्ये. असे मला कोण आहेत ते दाखवा जे की प्रॉफिटेबल आहेत. 10 पैकी एखादाच व्यक्ती फक्त प्रॉफिटेबल आहे, बाकी 9 लोक लॉसेबल आहेत. त्याचं कारण आहे मित्रांनो, मार्केटमध्ये जे लॉस होतो त्याला मेन पहिलं कारण आहे ते ऑप्शन. ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन हे पैसे बनवण्यासाठी बनलेलेच नाहीत, हे फक्त तुमच्या पोर्टफोलिओला हेच करण्यासाठी बनलेले आहेत. हे तुम्हाला जेव्हा कळल तोपर्यंत तुमचं कॅपिटल संपून गेलेलं असेल. ठीक आहे, तो विषय सोडून द्या. पैसा हळूच बनवला जातो. बँकिंग पैसे आपल्याला जे रिटर्न देते त्याच्या डबल टिबल रिटर्न इथं आरामशीर मिळू शकतात. फक्त तुम्हाला एक डिसिप्लिन सेटअप ठेवावं लागेल आणि डिसिप्लिननं काम करावं लागेल. ठीक आहे. आता मला असे बरेच मेसेज आलेत की सर, एस एल कुठं लावावा, एंट्री कधी घ्यावी, जर स्टॉकमध्ये एंट्री केली आणि 10% तुम्ही सांगताय की बा 10% स्टॉक जाईपर्यंत थांबा, कधी म्हणताय 20% पण जाईल तोपर्यंत पण थांबा. असं बरोबर आहे त्यांचं म्हणणं. इथपर्यंत जाईपर्यंत पैसे पण अडकून पडतात सर, आणि एकदा जर 5% वाढला आणि साईडवेज जर झाला तर आमचं कॅपिटल पण अडकते. मग त्यावेळेस आमच्याकडे कॅपिटल राहत नाही. दुसऱ्या स्टॉकमध्ये तुम्ही दुसरा स्टॉक सांगितला किंवा आम्ही एखादा फाइंड केला तर त्याच्यामध्ये पैसे टाकण्यासाठी कॅपिटल राहत नाही. एकदम बरोबर आहे तुमचं, हरकत नाही. मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. मित्रांनो बघा, स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी 5,000वर स्विंग ट्रेडिंग होत नाही, 10,000वर सुद्धा स्विंग ट्रेडिंग होत नाही. कॅपिटल जेवढं जास्त तेवढे तुम्हाला रिटर्न आणि रिस्क जास्त, ह्या दोन्ही गोष्टी. मी असं म्हणत नाही की रिटर्न आणि रिस्क, पण इन्व्हेस्टमेंट आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये 70 जसं की इंट्राडेमध्ये 70%, 50% स्टॉप लॉस आणि 50% प्रॉफिटचे चान्स राहतात. तसं स्विंग आणि डिलिव्हरी हा लॉंग टर्मचा विषय. आपण स्विंग ट्रेडिंगवर जास्त फोकस करणार आहोत. स्विंग ट्रेडिंगमध्ये जर पैसे कमवायचा विचार जर झाला तर बनवू शकतात. तुमच्याकडे जेवढे कॅपिटल जास्त तेवढे रिस्क आणि प्रॉफिट ह्या दोन्ही गोष्टी मिळतील. त्यासाठी कशी इन्व्हेस्टमेंट करायची ते सांगतो बघा. 10,000 जर कोणी सुरुवात करीत असेल, 10,000, मिनिमम 10,000शिवाय इन्व्हेस्टमेंट करू नये, किंवा याच्यापेक्षा कमी पैसे असतील तर इन्व्हेस्टमेंट करून काही अर्थ नाही. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या कॅपिटलचे 5 भाग करायचे. म्हणजे आपल्याकडे 50K म्हणजे 50,000 रुपये असल्याशिवाय, ज्याच्याकडे 50,000 नाही त्याने स्विंग ट्रेडिंग करायची नाही. त्याच्यापेक्षा कमी असतील त्याने इंट्राडे करा. थोडाफार रिस्क असेल तर इंट्राडे करू शकता, कारण की त्याच्यापेक्षा कमी पैशात स्विंग ट्रेडिंग होत नाही. आणि ज्यांना चांगले पैसे पाहिजे त्याच्याकडे 5 लाख रुपये बॅलन्स पाहिजे. ओके. ज्याच्याकडे 5 लाख रुपये बॅलन्स आहे त्याच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, की जो इन्कम आपण दिवसभर काम करून करू शकत नाही, तो स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून महिन्याभरामध्ये आपण जर्नी बनवू शकतो या 5 लाखावर. ठीक आहे, त्याचे मी जिवंत उदाहरण आहे. ठीक आहे. आता बघा, आज आपण जो ट्रेड, काल एक ट्रेड दिला होता की सर आम्ही कालच निघालो ज्वेलरीजमध्ये, कल्याण ज्वेलरीमध्ये, बरोबर आहे. आता मी 10,000पासून सुरुवात करतोय. ज्याच्याकडे कॅपिटल आहे, समजा 50 हजार आपल्याकडे कॅपिटल आहे असं गृहीत धरूया, आणि 10,000 आपण सुरुवात करू. ज्याच्याकडे 10,000 कॅपिटल आहे त्याचे, सॉरी, ज्याच्याकडे 50,000 कॅपिटल आहे त्याच्यातला एक भाग आपल्याला एका स्टॉकमध्ये टाकायचा आहे. 50,000 मध्ये 5 स्टॉकमध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायचे. 6 स्टॉकमध्ये नाही ना, 4 स्टॉकमध्ये नाही. 5 म्हणजे 5. ज्याच्याकडे 1 लाख हात आहे त्याने 20,000 एका स्टॉकमध्ये करा. ज्याच्याकडे 5 लाख आहेत त्यांनी एका स्टॉकमध्ये 1 लाख अशी तयारी ठेवा. ओके. तर बघा, पहिल्यांदा कमी पैशाने सुरुवात केली तरी चालेल. आता ज्याच्याकडे 10,000 आपण जी सुरुवात केलो कमीत कमी, त्याच्यातला एकच भाग, सगळ्यात सेफ्टी ट्रेडिंग सांगतो, नो लॉस नो प्रॉफिट, कमी होईल पण लॉस होणारच नाही अशी एक कंडिशन सांगतो तुम्हाला. 10,000 सुरुवात झाल्याच्या नंतर याचे 5 भाग करायचे आपल्याला, जे की आपण 50,000चे जे 10,000 5 भाग केले, तर आता हे एका आपल्याला ज्वेलरीमध्ये 10,000 टाकायचे आहेत. तर असे डोळे झाकून आपण 10,000 टाकणार नाहीत. याचे 5,000, या 10,000तला एक भाग आपण, म्हणजे 5 भाग केल्याने एक भाग हा 2,000 रुपयाचा होतो. 2,000 रुपये जिथं सांगितलं, जिथं प्राइस चालू आहे तिथं 2,000 रुपये बिंदास टाकून द्यायचे. जसे की काल आपण सांगितलं 580 रुपयाला प्राइस चालू होती, आपण सांगून टाकलं म्हणजे, आणि 15 पॉईंटचा एस एल लावला होता, जसा की हा एस एल होता, बरोबर आहे, खालचा. आता बघा, या स्टॉक, कुठलाही स्टॉक, आता तुम्हाला जर काही स्टॉक कळत असतील तर स्टॉक बिंदास घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही. ज्वेलरी बघा, मला सांगा, ज्वेलरीला आपण वाच करतो, ज्वेलरी या ठिकाणाहून निघाला, जर तुम्ही इथे एंट्री घेतली होती, मी पण घेतली होती, 20%ला प्रॉफिट बुक केलं, बाहेर निघून गेलो, बरोबर आहे. आता निघायला नाही पाहिजे होतं का? ज्या दिवशी कुठल्याही कॅन्डलच्या लोच्या खाली लो क्लोज करीत असेल किंवा लो टच जरी करीत असेल तर आपण निघायला हरकत नाही. जसं की ही रेड कॅन्डल बनली होती, या रेडचा इथं आपण निघायला पाहिजे होतं की या कॅन्डलने इथं टच केलं होतं, तर ठीक आहे.
अशा कंडिशन तुम्हाला कॅरी फॉरवर्ड आपल्या कंडिशनला करीत न्यावं लागेल. बरोबर आहे. आता बघा, समजा तुम्ही इथं काल पैसे टाकले, जसं की मी काल बिंदास टाकले होते. समजा आता तुम्ही 2,000 रुपये इथं टाकले, 2,000वरून जर स्टॉक खाली पडला 5%, तरी आपल्याला निघायचं नाही. जर निघायचं असेल तर बिंदास निघू शकता. 2,000 5%चा लॉस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये लॉस होईल. ओके. तर हा तुम्हाला काही वाटणार नाही, ठीक आहे. पण इथं तुम्ही जर डायरेक्ट 1,00,000 रुपये टाकसाल आणि 5% जर पडलं, तर तुम्हाला इथं 5,000 लॉस दिसतो. त्यावेळेस मजा येते. मग वाटते निघाव की कसं करावं, अडकता. आणि 5चा 10वर जातो, मग मग पुन्हा इथं 10,000 लॉस दिसतो. 10चा 15वर जातो, मग इथं 15, मग निघाव वाटत नाही. मग करत 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 तो स्टॉक खाली जातो. स्टॉक असा गॅरंटी कोणी सांगू शकत नाही मित्रांनो. तुम्हाला काही मल्टीबॅगर असे स्टॉक मिळतील की बिंदास तुम्हाला विदिन मंथमध्ये पण 20%, 2-3 महिन्यामध्ये 50-50, 100-100% रिटर्न देणारे स्टॉक सुद्धा मी तुम्हाला शोधून देईल, तुम्ही फक्त माझ्यासोबत जर काम केलं तर, येणाऱ्या काही दिवसात. बघा, आता आपली पहिली जर्नी आहे. 20,000 रुपये बिंदास टाकायचे, सॉरी 2,000 बिंदास टाकायचे, ज्याच्याकडे 10,000 रुपये आहेत त्यांनी. 2,000 टाकल्याने स्टॉक 5% जर खाली पडला, तर एक ते बिंदास निघून जायचे, किंवा मला मेसेज करायचा, हरकत नाही सर 5% पडलाय, कसं करावं. नाही ते मी सांगेल एखादा एक पर्टिक्युलर स्टॉपलॉस असं, जसं की 535 आहे, तर समजा 500 एक राऊंड फिगर आहे, आपण अंदाजा लावला. स्टॉपलॉस असं काही नसते मित्रांनो. कुठेतरी बॉन्ड घेतला आणि चला, इन्व्हेस्टरला जरा वाटलं मी कुठूनही स्टॉकला पळतो, तो कुठूनही पळू शकतो. आपल्या म्हणण्यावर स्टॉक पळत नाही, आपल्या 50-100 क्वांटिटीने स्टॉक पळत नाही. लाखामध्ये क्वांटिटी आल्याशिवाय स्टॉकमध्ये मुवमेंट येत नाही. त्यामुळं स्टॉपलॉस असा ठराविक काहीच नसतो. आपल्या माइंडसेटमध्ये ठेवायचा, प्राइस तिथं आली, आपण निघून जायचं. मग तो स्टॉक किती वर जाऊ किंवा किती खाली जाऊ. 2,000 टाकायचे, 5% खाली गेलं, भीती वाटणार नाही मित्रांनो. 100 रुपये लॉस होईल, ठीक आहे. अजून 2-3% खाली गेला तर 150 रुपये लॉस होईल आपल्याला. आपण याच्यात तिथून निघून जाऊ, हरकत नाही. लॉस आपल्याला 150 रुपये व्हायला किंवा 100 रुपये व्हायला, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी घेतला, काल 5% स्टॉक वर गेला. 5% जसाही स्टॉक वर गेला, तुम्ही पहिले 2,000 रुपये त्याच्यामध्ये टाकले होते, तुम्हाला 100 रुपये या ठिकाणी प्रॉफिट दिसायला लागेल. 5% वर गेल्याच्या नंतर, सॉरी 5% वर गेल्यानंतर तुम्हाला 100 रुपये, 1,000ला 50 आणि 2,000ला 50, म्हणजे 100 रुपये प्रॉफिट दिसायला लागेल. 5% जसाही वर गेला, तुमचा दुसरे जे 4 भाग राहिले आहेत, त्याच्यातले 2 भाग टाकून द्यायचे. लक्षात आलं? त्याच्यातले 2 भाग बिंदास टाकायचे, म्हणजे की तुम्हाला पहिले 2,000 टाकले होते, आता 4,000 रुपये तुम्ही या ठिकाणी टाकून देता. म्हणजे आता तुमचे 50% इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये झाले, जेव्हा स्टॉक 5% वर गेल्याच्या नंतर. तर 5% वर गेल्याच्या नंतर इथून समजा, इथून जर तुम्ही घेतलेल्या प्राइसच्या खाली जर स्टॉक पुन्हा वापस जात असेल, घेतलेल्या प्राइसच्या, फक्त सॉरी, हा, घेतलेल्या प्राइसच्या जर खाली तुम्हाला लॉस दिसत असेल, तर तुम्ही घेतलेल्या कॅपिटलच्या, जसं की 4,000च्या, सॉरी, हा, 4,000ची तुमची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. एक मिनिट. आता तुम्ही एंट्री केल्यानं 5% स्टॉक वर गेलाय, बरोबर आहे. 5% वर गेल्यानं तुम्हाला 100 रुपये प्रॉफिट दिसते. तर तुम्ही दुसरे 2,000वर 100 दिसते, तर तुम्ही 4,000 रुपये टाकणार. हा, 4,000 टाकल्यानं तुमचे या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली 6,000 रुपये. आता तुमच्याकडे फक्त 4,000 बाकी आहेत. ओके, 6,000 इन्व्हेस्टमेंट झाली. आता इथून जर स्टॉक खाली पडायला लागला, इथून जर स्टॉक खाली पडायला लागला, तर 5% खाली पडला की तुम्ही याच्यातून निघून जायचं. 6,000वर 5% म्हणजे की तुम्हाला ऑलरेडी 100 रुपये प्रॉफिट होता. आणि जर 6,000वर 5% जर पडला, जसं की 200-300 रुपये, तर तुम्हाला इथे 200 रुपये लॉस दिसेल. आणि तुम्ही इथून पहिले 100 रुपये प्रॉफिटमध्ये आहे, आणि दुसरे 200 रुपये लॉस होईल तुम्हाला, जे काही 200-250 रुपये. तर तुम्ही या ठिकाणून 5% खाली पडला, तर तुम्ही निघून जायचं आहे. ओके. नाही, तर या ठिकाणी घेतल्याच्या नंतर एक ग्रीन कॅन्डल बनेल, जसं की आज ही ग्रीन कॅन्डल बनली. मी दुसरा भाग याच्यामध्ये ऍड केला आज, बरोबर आहे. जी ग्रीन कॅन्डल निघेल, ती एक कंडिशन आहे. त्या कंडिशनमध्ये जर निघायचं नसेल, तर ही एक ग्रीन कॅन्डल आहे. आज तुम्ही प्रॉफिटेबल, हा, बिंदास दुसरा एक भाग टाकलाय. तर या कॅन्डलचा जो लो आहे, मी आज दाखवला बघा, या कॅन्डलचा जो लो दिसतोय, या कॅन्डलचा जो लो आहे, तर या कॅन्डलचा 609 रुपये मी तुम्हाला बिंदास सांगितलं की स्टॉप प्लस असेल. आता मी याला उद्या पण कॅरी करणार आहे. आज पण एक भाग याच्यामध्ये, सॉरी, कालच टाकला होता. या ठिकाणी बंद होता मार्केट, भाग टाकला होता. आणि आपला स्टॉप प्लस त्या दिवशी या कॅन्डलचा लो होता 560 रुपये काहीतरी होता. जवळपास या ठिकाणी लो आपण स्टॉप लॉस लावला होता. आता आपला स्टॉप लॉस आहे हा, जो की 609 रुपये. या ठिकाणाहून प्राइस आता जशी वर जाईल, इथून 5% झाला, दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या कॅपिटलवर पुन्हा 5% गेन होईल, त्या दिवशी राहिलेला तिसरा भाग तुम्ही इथे टाकून द्यायचा. जो की राहिलेले तुमचे जे पैसे आहेत 4,000 रुपये टाकून द्यायचे. 3 भागामध्ये पैसे टाकून द्यायचे. 10,000 रुपये ज्या दिवशी इन्व्हेस्टमेंट होईल, प्रत्येक कॅन्डल, ग्रीन कॅन्डलचा लो हा तुमचा स्टॉप लॉस राहील. मग भले तुम्हाला 100 रुपये त्याच्यात प्रॉफिट होऊ द्या, किंवा 200-300 रुपये तुम्हाला लॉस होऊ द्या. नाही तर इथून तुम्हाला मस्तपैकी तुमच्या कॅपिटलवर ज्या दिवशी तुम्हाला 20% रिटर्न दिसेल, कॅपिटलवर 20%, मी 10% म्हणत नाही, 20% रिटर्न दिसेल,
त्या दिवशी तुम्ही काय 50% बुक करायचे ते बुक करा आणि बाकी असं कॅरी फॉरवर्ड करा कॅन्डलचा लो. हा व्हिडिओ जर समजला नसेल, थोडा किचकट वाटत असेल, पण ध्यान धरून बघा, ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉफिटेबल बनवतील, 100% बनवतील म्हणजे बनवतील. नाही तर तुम्ही काय करसाल, बिंदास पैसे टाकसाल, वर जाणार आहे, आहेत 50ला 50, उगत या थोडे थोडे कुठे टाकू 50 टाका. जसं की आता बघा, आता आपण एक नंबर 1चा स्टॉक दिला होता, पण नाईलाजानं तो मायनसच्या दिशेला चला, वेनबरी नावाचा स्टॉक, जसे की 100% रिटर्न भेटतील अशी अपेक्षा केली आपण याच्यामध्ये. ठीक आहे, मार्केट आहे, काय सांगता येत नाही. हा लास्ट स्टॉप लॉस असेल आपला 300 रुपयाच्या खाली. जसं जर जायला लागला तर एकच भाग टाकलाय ना, एकच भाग ज्यांनी टाकलाय त्याला काही भीती वाटणार नाही, कारण की पडू द्या ना, हरकत नाही. 5-7% पडलाय तो, 5-6-7-5% काहीतरी पडलाय जवळपास. ठीक आहे, या ठिकाणी समजा जर आपण सांगितलं होतं, एकच मिनिट, तुम्ही विचार जर केला तर या ठिकाणी ज्या वेळेस आपण इथून घेण्यासाठी याला कोशिश केली होती, तिथून 7-8% पडलाय तो, अजून 2-3% खाली जाईल, 10-11% पडेल. पण एका भागावर नुकसान होणार नाही. पण तुम्ही सगळंच कॅपिटल जर इथे 1 लाखला 1 लाख रुपये, किंवा ज्यांच्याकडे माझ्याकडे 1 लाख रुपये हे समजा, मी 1 लाख रुपये जर टाकलं असतं तर मला इथे भरपूर लॉस दिसला असता. पण मी कमी टाकलेत ना पैसे. मला माहिती आहे ज्या दिवशी ग्रीन होईल 5% तेव्हाच मी बाकीचे पैसे ऍड करेल, आणि त्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस लाईल. ज्या कॅन्डलने ग्रीन झाली त्या कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस लाईल. तर त्याला जर वर जायचं असेल तर त्यांना खाली येऊ नये. हा, याला असं खाली खाली येऊ द्या. ज्या दिवशी आता इथून ग्रीन उठल ना, पुन्हा आपण एकदा पैसे टाकू. हा जर ग्रीन एकदा उठला तर त्या कॅन्डलचा लो टाकू, आणि नंतर पैसे वाटले तर पुन्हा टाकू. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला आता विचारायचं नाही की सर स्टॉप लॉस आणि टार्गेट काय लावायचं ते. मी स्टॉप लॉस असं गॅरंटीने स्टॉक मी 5%चं स्टॉप लॉस लाईल, आपलं सॉरी टार्गेट लाईल, तो 50% जाईल. मग तुम्ही म्हणाल अरे यार गेला. त्यामुळे तुम्ही तुमचाच विचार करा, एकदा पैसे इन्व्हेस्टमेंट केले की कसे करायचे आणि प्रॉफिट कसं घेत राहायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला वाटलं बा आता भरपूर झालं, 10% वाढला, हा ठीक आहे, 50% बुक करून टाका, 50% होल्ड करा एखाद्या कॅन्डलचा, या कॅन्डलचा स्टॉप लॉस लावा. ही कॅन्डल वाढली 10% समजा, प्रॉफिट 10% झाला, तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट दिसला एखाद्या याच्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर, तर 500 रुपये बुक करून टाका. काय हरकत नाही, 500 रुपये बुक करा, या कॅन्डलचा लो लावा, याला असं वर 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 हळूहळू जाऊ द्या. नंतर पुन्हा स्टॉप लॉस जसा वर गेला तसं, समजा इथं घेतला होता तर इथं स्टॉप लॉस लावा. आता तुम्हाला तोच जर आपण विषय जर केला, याचा जर विषय जर केला आपल्या ज्वेलरीचा, तर बघा तुम्ही ज्वेलरीमध्ये बघा, ज्वेलरीमध्ये इथून निघाला म्हणून आपण घेतलाय. आपण असा पडताळच घेतला का? मी मार्केटमध्ये पडताळीस पैसे कधीच टाकत नाही. कुठल्या स्टॉकमध्ये किती भारीचा स्टॉक असू द्या, पडताळीस पैसे टाकायचीच नाही, वाढताळीस टाकायची. भले आपल्याला लॉस झाला तरी चालेल, पडताळीस टाकले की तुम्ही अडकले म्हणजे अडकले. तुमची स्विंग ट्रेडिंग हे कोणाला कळतच नाही. कोण्या स्टॉकमध्ये पैसे टाकता, आणि ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये कचरा स्टॉक आहेत ते मला टाका, मी तुम्हाला त्याचे फंडामेंटल आणि ते स्टॉक चांगले आहेत की नाही सांगतो. स्टॉकमध्ये इन्व्हेस्टर आल्याशिवाय स्टॉकमध्ये मुवमेंट येत नाही. त्यामुळे तुम्ही असे हजारो 5-10 हजार स्टॉक लिस्टेड आहेत, कुठलेही स्टॉक घेऊन बसू नका. आणि विदिन निफ्टी फिफ्टीचे सुद्धा घेऊ नका. निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा मुवमेंट होत नाही. ते लार्ज कॅप होण्याच्या अगोदर हे आपले असे स्टॉक होते, आता ते लार्ज कॅप झालेत. तर आपल्याला यांना लार्ज कॅप करायचे, तर आपण बघू. तुम्हाला 4-4, 5-5 हजार रिटर्न दिलेले स्टॉक सुद्धा माझ्याकडे, तुम्हाला सांगतो क्युपिडला जाऊन चेक करा. क्युपिडनं 8,000% रिटर्न दिलेत मागच्या 3 वर्षात. ज्यांनी 10,000 टाकले असते त्याचे आज 50-60 लाख रुपये झाले असते. तर त्यासाठी विचार करा. मी इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते तुम्हाला हळूहळू सांगतो. त्यामुळे तुम्ही बिंदास थोडा विचार करा. बाकीच्या आता ह्या गोष्टी फक्त मी तुमच्या संग शेअर करतो, असं नाही की लगेच घ्या तुम्ही. आलो म्हणजे आपण काही सेबीचे रजिस्टर नाहीत, किंवा सेबी सोबत आपलं कुठले सर्क्युलर नाही. त्यामुळे तुम्ही फक्त हे एक इन्फॉर्मेशन म्हणून समजा, थोडक्यात माहिती म्हणून समजा. बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या ॲडवायझर सोबत डिस्कस करून करू शकता. ठीक आहे, एस-एल हा फक्त ट्रेल करत राहायचा. प्रत्येक ग्रीन कॅन्डलच्या खाली एस-एल लावायचा. रेड कॅन्डल असेल तर त्याच्यामध्ये आपण घुसणार नाहीत. ग्रीन कॅन्डल आली की आपण घुसणार, ते आपण ठरवू कसं करायचं ते. हा व्हिडिओ कसा वाटला, यूट्यूबला प्रत्येकाने बघायचा आहे, आणि यूट्यूबमध्ये कमेंट करायची आहे. आणि ग्रुपला, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे, जिथे की आपण लाईव्ह ट्रेड करतो त्या ठिकाणी पण तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. ओके, मिळूयात, भेटूयात आपण उद्याच्या ट्रेडमध्ये आता.